सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मिनी काश्मीर म्हणून प्रसिद्ध असलेले सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे गाव आज एका मोठ्या संघर्षामुळे संपूर्ण जिल्ह्यात चर्चेत आले आहे. गावातील सुमारे 80% क्षेत्र हे सर्वे नंबर 32, 33, 34, 20 व 99 या सामायिक क्षेत्रांमध्ये विस्तारलेले असून तेथील सर्वात मोठ्या 691.85 हेक्टरच्या सर्वे नंबर 32-1 या जमिनीवरील तब्बल 850हून अधिक सहभागधारकांचा पिढ्यानपिढ्या प्रत्यक्ष ताबा व वहिवाट आहे. ही मौल्यवान जमीन कितवडे व गेळे कावळेसाद पॉईंटच्या सीमेलगत असल्याने काही धनाढ्य दलाल, एजंट आणि महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांनी संगनमत करून गरीब व अशिक्षित शेतकऱ्यांना आमिषे दाखवून बेकायदेशीरपणे जमिनीचे खरेदी खते मंजूर करून घेतल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कोणत्याही प्रकारची कायदेशीर नोटीस न देता हे व्यवहार झाल्यामुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. अशातच प्रशासनाने पूर्वकल्पना न देता आज 20 मे 2026 रोजी या वादग्रस्त जमिनीची मोजणी करण्याचा थेट प्रयत्न केला. मात्र आधीच सतर्क असलेल्या शिरशिंगे गावातील सर्व ग्रामस्थ, महिला, तरुण, मुंबईहून आले चाकरमानी यांनी एकत्रित येत या मोजणीला जागेच तीव्र विरोध दर्शवला आणि प्रशासकीय यंत्रणेला आल्या पावली परतवून लावत ही जमीन मोजणी पूर्णपणे उधळून लावली. बाहेरील कोणत्याही एजंटना गावात थारा देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेत ग्रामस्थांनी आपल्या हक्काच्या जमिनीसाठी आरपारची लढाई लढण्याचा निर्धार केला आहे. या संपूर्ण बेकायदेशीर व्यवहारांची चौकशी व्हावी आणि मोजणी कायमची थांबवली जावी यासाठी सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांना देखील जाहीर निवेदन देण्यात आले. यावेळी गावचे सरपंच दीपक राऊळ, माजी सरपंच नारायण राऊळ, माजी उपसरपंच पांडुरंग राऊळ, जीवन लाड, सामाजिक कार्यकर्ते गणपत राणे, गजानन राऊळ, रामचंद्र भिंगारे, चंद्रकांत परब आणि अमित राऊळ यासह शेकडो संतप्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाना धोंड, कोकण लाईव्ह ब्रेकिंग, शिरशिंगे, सावंतवाडी. श्री पावनाई देवीला वंदन करून असं ग्रामस्थाच्या वतीने आम्ही सांगतो. शिरशिंग्याची जमीन 32-1 मध्ये आम्ही सामायिक जमीन धड्यापड न होता त्यांनी घाट घातलेला होता. आम्ही पूर्ण गावाने एक मताने आम्ही त्याला कुठलाही पद्धती अभिषेक न जाता त्या आम्ही बळी पडणार नाही. आम्ही ती जमीन विकू त्याला देणार नाही. आम्ही त्याला घुसू देणार नाही. आमचा गावाचा पूर्ण एक मताने आमचं पूर्ण ठाम आहे. ज्याला कोणाला द्यायचं दिखलेली आहे त्यांनी आपलं पोट हिस्सा दाखवायचा. त्याच्यानंतर आम्ही त्याचं बघून आम्ही त्या पाय घुसवला आम्ही देणार नाही. याचा आमचा गावाचा पूर्ण एक कळकळीची विनंती आहे. त्यांनी कोणी हकात त्याला सहकार्य करू नये असं गावाच्या वतीने आम्ही सर्वांना विनंती करतो. गाव हे आपल्या सह्याद्री पट्ट्यामध्ये बसलेलं आणि शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं एक सुशिक्षित आणि सुंदर असं गाव. आज जवळजवळ पहिलं तर एक 10-15 वर्ष 20 वर्ष आज या जमिनीचा इथं कुठे विक्रीचा आज घाट घातला जातोय. आम्ही प्रत्येक वेळोवेळी आम्ही गावाने त्याच्या संदर्भात निवेदनं दिली आहेत. त्याच्यामध्ये जुने जाणते आहेत मंडळी आहेत, नारायण राऊळ किंवा यांच्यासारखे जी बरीच मंडळी आहेत की त्यांनी बऱ्याच वेळा त्याला लढा दिला. परंतु म्हणतात की जे धनाढ्य व्यक्ती आहेत आणि महसूल कार्यालयातील म्हणजे संबंधित जी यंत्रणा आहे त्याच्यामधील जे भ्रष्ट अधिकारी आहेत मग त्यांच्या संगनमताने आज कुठेतरी हा गाव कुठेतरी उद्ध्वस्त करण्याचं एक मोठा डाव टाकला जातोय. मग आज त्या निमित्ताने आज म्हणजे बऱ्याच वर्षांनी म्हणजे ज्या याने जवळजवळ 500-350 एकर जागा त्यांनी विक्री घेतलेली आहे मंगेश आरोस्कर यांनी. तर त्याच्या संदर्भात आज 20 तारीखला प्रशासनाची म्हणजे भूमी अभिलेख करण्याची नोटीस लागली होती गावाला. मग त्या गावाला म्हणजे त्या तारखेसाठी आज शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून आज आम्ही सर्व गाव इथं एकत्र झालो होतो आणि त्यांना भूमी अभिलेखचे जे म्हणजे आले होते मोजणी अधिकारी तर त्यांना आम्ही पूर्ण गावाने इथं जाब विचारलेला आहे आणि ती अक्षरशः खरोखर आज पूर्ण गावाची प्रचिती आली की एकजुटी प्रचिती आली की एकजुटीने एक दिलाने आज सर्वांनी ती मोजणी उधळून लावलेली आहे की आज आपल्या शिरशिंगे ग्रामदैवत श्रीदेवी पावणे रवनाथ यांच्या साक्षीने उभे राहून ती आज कुठे मोजणी उधळली आहे. खरं तर आज गावच्या एकीचं आज यश आहे. आज म्हणतात की गाव करेल ते राव काय करेल आणि खरोखरच आज इथं शिरशिंगे गावाने इथं दाखवून दिलेलं आहे की शिरशिंगे गावाने जर ठरवलं तर आज इथलं पान तिथं कुठे हरू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि जर सर्वांनी जर तसं ठरवलं तर खरोखरच आपण त्या जे धनाढ्य व्यक्ती आहेत की जे भूमी अभिलेखमध्ये किंवा शासकीय केंद्रामध्ये जे साठेलोट चालले आहेत त्याच्यावर आपण नक्कीच कुठे आळा घालू. आज आम्ही ग्रामस्थ सर्व एकजुटीने पुन्हा एकदा सांगतो की आम्ही सर्वांनी एकजुटीने पुन्हा एकदा आम्ही सर्वांनी एक प्रयत्न करतो आणि करणार आहोत की गावामध्ये जे आज बाहेरसून येणारे व्यक्ती जे आज कुठेतरी घुसत आहेत त्यांना आपण कुठेतरी आळा घालू. कारण आज तुम्ही जर बघताय की देश पातळीवर किंवा राज्य पातळीवर आज बरेच बलात्कार किंवा चोरीमारी यासारखे प्रकरणं घडतायत. आणि आज मला एक विशेष म्हणजे महत्त्व सांगायचं आहे की आज आम्ही शिरशिंगे गाव एक म्हणून आज आपण इथं निर्णय घेतोय. पण जर समजा उद्या बाहेरचा गाव माणूस येऊन आज जर कुठे शिरशिंगे गावामध्ये वस्ती केली, एखादं घर बांधलं, शेवटी ते आपली प्रॉपर्टी आहे म्हणून कुठेतरी वस्ती करणार,
उद्या आम्ही जे गावामध्ये जे निर्णय घेणार, आज आम्ही गाव म्हणून पाळतोय, पण उद्या ती बाहेरची व्यक्ती असेल, ती गाव म्हणून तो जो का आपला गावाचा निर्णय तो पाळणार नाही, तो उद्या कायद्यावर बोट घेणार. ही सगळ्यात आपल्या मोठी जी गावाची लॉस आहे आणि ती आज आपण ओळखून आज कुठेतरी आपण पाऊल टाकलं पाहिजे. मी पुन्हा एकदा सर्व गावकऱ्यांना आणि जमीन मालकांना किंवा जमीन जे त्यांना विनंती करतो आणि सर्व एजंटांनाही मी आणि जे खरेदी विक्री म्हणजे विक्री घेणारे त्यांनाही आवाहन करतो की आज शिरशिंगे गाव हे सामायिक क्षेत्रामध्ये आहे. तिथे कुठल्याही प्रकारच्या जमिनीचा हिस्सा झालेला नाही. प्रत्येकाची अविभक्त असा तिथे वाटा आहे. त्याच्यामुळे आपण ते भानगडीत पडू नका. आपल्या पैशाचा कुठेतरी गैरवापर तुम्ही करू नका. एवढं मी आवाहन तुम्हाला करेन. दीपक शांतारामराव, सरपंच शिरशिंगे. आज शिरशिंगे पावणाई सुदेवी पावणाई रोवणात मंदिर येते. आज जी जमीन सामायिक शिरशिंगे येथील सामायिक जमीन मोजणीचा घाट घातला होता, त्याला विरोध म्हणून आज सर्व गाव एकवटून या मोजणीला तीव्र विरोध करून जे भूमी अभिलेख कार्यालयाचे अधिकारी आले होते त्यांना चांगली समजूत देऊन त्यांना आम्ही हा घाट त्यांचा मोडीस काढला आहे. आणि या माध्यमातून मी सांगायला इच्छितो की जे धनाढ्य दलाल किंवा जे पैसेवाले मालक आहेत त्यांनी या सामायिक जमिनीमध्ये कुठल्याही प्रकारचे यापुढे गुंतवणूक करू नये आणि कुठल्याही एजंटाच्या आमिषाला बळी पडू नये आणि आमच्या गरीब शेतकरी गावकरी जनतेला आपल्या वेठीस धरू नये. आणि यापुढे असे आम्ही हे खपून घेतले जाणार नाही. आणि शिरशिंगे गावाची एकही गुंठा जमीन आम्ही 32-1 मधून वगळून देण्याचाच विरोध करणार आहोत. आणि धडावाटप होण्यासाठी आम्ही अजिबात त्याला परवानगी देणार नाही आहोत. जशी आमच्या पूर्वजांनी सामायिक जमीन एक ठेवली तसंच आम्ही एक राहून एकमुखी गावाने आम्ही हा निर्णय घेऊन आम्ही संपूर्ण गावाच्या एकमताने आम्ही संपूर्ण या मोजणीला आणि या गाव जमीन विक्रीला पूर्ण विरोध करत आहोत. असं मी या सरपंच या नात्याने मी सर्वांना या माध्यमातून कळकळीची विनंती करतो. आणि खरोखरच परप्रांतीयांना म्हणू किंवा बाकी कुठल्याही बाहेरील व्यक्तीला आपण कधीच या पैशाच्या आमिषाला बळी पडून जमीन कमी किमतीला विकू नका. ही पूर्वजांची ठेव आहे. ही ठेव तुमच्या पुढील पिढीला नक्कीच चांगल्या कामी येईल. आणि आपला गाव असा एक राहून असाच गाव शाबीत राहिला. कारण जमीन राहिली तर गाव राहणार, गावाचं अस्तित्व राहणार, तर आम्ही राहणार, गावकरी राहणार, मंदिर राहील, समाज म्हणजे सर्वच राहील. त्याच्यामुळे जमीन विकणं हे चुकीचं आहे. ह्या याच्यात मी आपल्याला आवाहन करतो. आणि कोणी आमिषाला बळी पडून जमीन विकू नका. आणि यापुढे शासनाला पण मी या माध्यमातून सांगू इच्छितो की हा असे मोजणीचे घाट घालू नका. कारण चुकीच्या पद्धतीने चुकीच्या मार्गाने केलेली मोजणी ही कायदेशीर होत नाही आणि ती कधी ना कधी खोटी ठरणारच आहे. आणि यापुढे मी परत एकदा विनंती करतो की कोणी जमीन विकू नका. आणि आपल्या गावाला एक राहून आपण गावाचा कारभार सुरळीत काढावा ही विनंती. नमस्कार, मी प्रणित प्रकाश आडेलकर. मी सध्या उपाध्यक्ष कार्यालयाचा भुकरमाव या पदावर आहे. आणि आज मी शिरशिंगे येथे हजर आहे. जी मोजणी आहे म्हणजे पोलिसा मोजणी आहे शिरशिंगे गावाची. सर्वे नंबर आहे 32 हिस्सा नंबर 1. आणि त्याचे अर्जदार जे आहेत ते तारक मंगेश आरोरकर. त्यांनी मोजणीसाठी पैसे भरलेले होते. त्याच्या अनुषंगाने मी आज आगाऊ मोठी नोटिसा काढून मी प्रत्यक्ष गावात हजर राहिलो आहे. परंतु गावात एकच बघता की सगळ्या गावकऱ्यांचं आहे ते या मुद्द्यासाठी विरोध केलेला आहे. त्यांनी त्यांचं लेखी म्हणणं पण तसं दिलेलं आहे. आणि त्यांचे काही मुद्दे आहेत की त्यांचं काही वाटप झालेलं नाही. सदर जमीन ही जवळपास 1700 एकरची जमीन आहे पूर्ण. आणि त्याच्यात कोणताही सरस धडे वाटप असं झालेलं नाही. त्याच्यामुळे ते झाल्याशिवाय ही सदर मोजणी करता कामा नये. किंवा ज्या संबंधितांना नोटीस बजावणी झालेली आहे आमच्या कार्यालयाकडून, ती सगळ्यांना नोटीस मिळाली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि प्लस जो तिसरा त्यांचा विषय जो ही मोजणी आहे त्यांचा कायमच विरोध राहणार आहे. तर त्याच्या अनुषंगाने मी त्यांचा सगळे जबाब वगैरे घेतले पंचायती घेतलेली आहे. आणि तसा रिपोर्ट मी माझ्या कार्यालयात देणार आहे. कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल, अचूक बातमी, थेट हल्ला. कोकणातील ज्वलंत प्रश्नावर मर्मभेदी लिखाण करून सत्य मांडणारे निर्भीड चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा.